हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार. तर जस्ट मी आत्ता एवढ्यात आंघोळ वगैरे केली. म्हटलं चला स्वयंपाक वगैरे झाला आहे आता माझा. ऋषूला पण शाळेत पाठवायचं आहे. म्हटलं चला आता तिचं पण आवरो. आत्ता वाजले आहे 9:15 वाजलेचं. तर बघा आमच्या मॅडम कशा लोळत आहे तिथं. बघा कसं चाललं आहे एन्जॉय. मोबाईल वगैरे सगळं. स्कूल बॅग डोक्यापाशी. होय कसं चाललं आहे? चला आंघोळ वगैरे नाही करायची? चला उठा मग. आंघोळ वगैरे करून घे. मग आवरते मी तुझं. तर इकडं पाहू शकता स्वयंपाक वगैरे झाला आहे माझा. हा स्वयंपाकाचा राड. किचनची अवस्था अशी झाली कारण स्वयंपाक झाला आहे, आवरून घ्यायचे. तर चला म्हणलं. तर मी बनवली आहे आज खारं वांग. तर पाहू शकता तुम्ही. खूप छान पद्धतीने खाऱ्या वांग्याची भाजी केलेली आहे मी आज. कोणाकोणाला आवडतं खारं वांग ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला आज गुरुवार असल्यामुळे मी केली आज साडी वेअर केली. नाही तर मग नाही. तर कशी वाटते साडी? खूप सिंपल आहे, ते पण मला सांगा. चलो भेटू नंतर आपण. इथं सगळं चाललं होतं माझं. फरशी वगैरे पुसून घ्यायचं चाललं होतं कारण देवपूजा पण करायची होती. मग म्हणलं चला आता अगोदर फरशी वगैरे पुसून घेऊ आपण आणि बाकीचंही कामं आवरायचं होतं. आता सकाळ सकाळचे कामाचे काय म्हणजे हेच राहते एकदम मुलं शाळेत गेले की. तर मग एकदा फरशी वगैरे पुसून घेत होते मी. आणि आपण किती जरी फरशी आपलं मपणी वगैरे जरी पुसत असलो ना, खाली लेकरांनी खाल्लेले बिस्किट म्हणा काही म्हणा असं जे असं असतं नमकीन ते थोडंफार फरशीला जे करतं त्याच्यामुळे ते असं हाताने काढावं लागते. त्यापेक्षा हाताने पुसलेली बरी. पण कसं एकदा ह्याची सवय लागली ना तर हाताने पण असं पुसूशी वाटत नाही आहे फरशी. त्याच्यामुळं मग म्हणलं चला आता फरशी वगैरे पुसून घेऊ. नंतर तुम्हाला देवपूजा पण दाखवते मी केलेली. मस्त असं इकडं चाललं होतं. सकाळ सकाळ लईच कामाची घाई पण राहते भरपूर काही. तर इकडं पाहू शकता तुम्ही आत्ताच माझं सगळं काम वगैरे आवरलं. फरशी वगैरे पुसून घेतली. नंतर मस्त छान अशी देवपूजा करून घेतली. तर बा इथं श्री स्वामी समर्थ एवढीच रांगोळ काढली, जास्त काही काढली नाही. आणि इथं येलो कलरचं जे गुलाबाचं फुल आहे ना ते ठेवलेलं आहे पाण्यामध्ये. तर बघा अशी मस्त अशी छान देवाची पूजा केली. आणि इकडे आपल्या स्वामी समर्थांचा पण फोटो आहे, त्याची पण पूजा केली. तर चला व्हिडिओमधून तुम्ही पण दर्शन घ्या. तर कशी वाटते माझी देवपूजा ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खरंच देवपूजा झाल्याच्यानंतर असं मन असं एकदम प्रसन्न राहतं ना. तर इकडं बघा मशांवर काही पसारा झाला आहे नसता. हे मी साडी वेअर केली, त्याचं ब्लाऊज कापून घेतलं, ब्लाऊज पीस कट करून घेतलेला. आणि हे बाई मम्मीचं ब्लाऊज शिवले मी काल. आणि हे दीदीचं ब्लाऊज शिवायचं बाकी अजून खूप दिवस झालं. ज्यावेळेस ट्रेंडिंग साडी आली ती डॉल असेल तर घेतलेली. अजून मी काही तिचं ब्लाऊज शिवलेला नाही. म्हटलं चला आता शिवून देऊ. तर म्हणलं कट करून ठेवले मी कालच. आणि हे पाही अशा प्रकारे मम्मीचं पण मी ब्लाऊज शिवले, दाखवते तुम्हाला. अजून हुक बसवायचे राहिलेत माझे. 2च मिनटं. तर हे पहा अशा ब्लाऊज वगैरे शिवून घेतलेले. आणि बॅक साईडचा गळा मी गोलच घेतला आहे कारण ती काही दुसरे गळे यूज करत नाही. आणि म्हणलं होतं लेस टाकावा पण म्हणलं नको, जाऊ दे. सिंपल साडीवरचंच ब्लाऊज आहे. तर कसं वाटते माझी ब्लाऊज स्टिचिंग ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि आपल्या चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा. तर चला, हे पण आज ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे. इथं मेहंदीच्या पुड्या, आता कारण दिवाळी पण जवळ आली, थोडंफार आपल्याकडे पण लक्ष द्यावं मला देत, त्याच्यामुळे तर मेहंदी पण भिजवायची. बघू, आज लावणं होते की उद्या लावणं होते ते पण बघू. त्यानंतर मला आता प्रिशूची पण शाळा सुटलेली होती, मग म्हणलं चला स्वामी केंद्रातून दर्शन घेऊन येऊ. त्यासाठी मी इथं रेडी झालेले होते. तर चला, स्वामी केंद्रात गेल्यानंतर भेटू आता आपण. तर पाहू शकता तुम्ही, आम्ही इथं स्वामी केंद्रामध्ये आलेलो होतो. तर अगोदर आम्ही दर्शन वगैरे घेतलं. एका साईडला गणपतीचं मंदिर आहे, ते खूप छान मंदिर आहे. इथं आलं ना खरंच खूप छान प्रकारे वाटतं. श्री स्वामी मग थोड्या वेळ आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आरतीला खूप टाईम असतो इथं, त्याच्यामुळं मग आम्हाला वापस जायचं होतं दर्शन घेऊन. मग आम्ही थोड्या वेळ बसलो इथं, दर्शन वगैरे घेऊन थोडंसं बसलो. नंतर प्रिशा इथं खेळत होती थोडंसं, इकडं तिकडं पळापळी तिची चाललेली होती. तर म्हणलं चला आता. त्याचबरोबर येताना थोडासा भाजीपाला आणला होता, काकडी, असे बटाटे, शेवगे, शेंगा असं काय भरपूर आणलेलं होतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर बघा, संध्याकाळची जेवणं वगैरे झाले. चला, तर बाय बाय.